आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांनी रुग्णालयामधील कचरा जाळल्यानं परिसरात प्रदूषण पसरलं आहे। या जाळामुळे निर्माण झालेल्या केमिकलच्या धुरामुळे गावकऱ्यांच्या घशाला तीव्र त्रास होत आहे। रुग्णालयाच्या अगदी जवळच कचरा पेटवल्यानं धूर आणि ज्वाळांनी परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं। यामुळे रुग्णालय आणि आसपासच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। स्थानिकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र डॉक्टर आणि कर्मचारी यांनी कोणत्याही विषयावरती बोलण्यास नकार दिलाय। हाताची घडी तोंडावर बोट अशी त्यांची भूमिका आहे। या घटनेनं रुग्णालयाच्या जबाबदारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ग्रामस्थांनी प्रशासनाकडनं तातडीनं कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि परिसरामधील नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील। आज आपण टाकळी ढोकेश्वरमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आलेलो आहे। आम्ही 4 किलोमीटरवरून हा काळा धूर बघितला। आम्हाला असं वाटलं का टाकळीमध्ये कुठंतरी मोठी आग लागलेली आहे। इथं सरकारी दवाखान्यामध्ये आलो तर बघितलं तर दवाखान्यातला जो डिस्ट्रॉय असतो, कचरा असतो तो सगळा कचरा या ठिकाणी प्लास्टिक, केमिकल जे जे काय असेल ते सगळं इथं पेटवलंय आणि याचा धूर 4-5 किलोमीटर अंतरावरून दिसतो। हे लोकांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असा केमिकलचा हा धूर आहे। आणि ते प्रशासनाला कॉल केला असता कोणी त्याच्या बोलत नाही। आणि आम्ही आता या ठिकाणी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर म्हटले जे आता ड्युटीवर आहे त्यांचं नाव माहीत नाही, पण ते म्हटले काय मलाच माहीत नाही तर काय पेटवलंय। त्याच्यामुळे मग आता दवाखाना चाललाय कसा आणि याच्यावर नियंत्रण कोणाचं, हा आमच्या सर्व ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे। माझ्याबरोबर महेश पाटील जावरे पण या ठिकाणी आलेले आहे। ते 7 किलोमीटर दूर बघून आले, त्यांच्या घराजवळ हा धूर आलेला आहे। महेश पाटील बोलावं। ज्यावेळेस आम्ही इथे आलो तर असं प्रथमदर्शी असं आम्हाला आढळण्यात आलं की इथे कुठे जाळेत असं सांगण्यात आलं, पण हा धूर इतका भयंकर आहे की एक मोठी केमिकल फॅक्टरी सुद्धा इतका विषारी धूर उकत नाही, इतक्या प्रमाणात हा धूर इथं चाललेला आहे। आणि याची जबाबदारी घेण्यास इथलं कुठलंही प्रशासन, इथला कुठलाही एक अधिकारी असू द्या, इथला कर्मचारी ही आग का लावली, कशासाठी लावली, यांना वेस्टेजसाठी सेपरेट शेड असताना सुद्धा त्यांनी ओपनला अशी आग लावली, याची जबाबदारी आणि शेजाऱ्यांचं आरोग्याचं धोक्यात आणण्याचं काम या ग्रामीण रुग्णालयातून सुरू आहे। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।